नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या. यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन टॉपिकवर आपण बोलणार आहोत की नॉमिनी नॉमिनी बँक खातं ओपन करताना नॉमिनी किती महत्वाचा आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्या व्यक्तीचं बँकेमध्ये खातं आहे आणि त्या खात्यामध्ये काही पैसे आहेत. समजा बँकेमध्ये खातं आहे आणि त्या खात्यामध्ये काही पैसे आहेत. आता ती व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर समजा त्या खात्यातील पैसे हे कुणाला द्यायचे? तर नॉमिनीला, कायदेशीर वारसाला, पालकांना, पत्नीला किंवा पतीला. हे 4 ऑप्शन्स बँकेच्या समोर असतात. आता मग यामध्ये कुणाला द्यायचं हे ठरवायचं कसं? त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट आहे. भारतात सध्या जवळपास सर्वांचेच बँक खातं आहे. कारण आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचं किमान एक बँक खातं असणं खूप महत्वाचं आहे. बँक खात्याशिवाय तुम्ही तुमचं कोणतंही आर्थिक काम करू शकत नाही. तसेच अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बँक खातं असणं खूप महत्वाचं आहे. कष्टाने कमावलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँक खातं तर लागतंच. ओके. तर त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर पैसे कुणाला मिळतील? बँक खाते उघडताना नॉमिनीची माहिती आपल्याला द्यावी लागते. एक फॉर्म असतो, त्या फॉर्मवर आपल्याला नॉमिनीची माहिती भरायला सांगतात. आपण जेव्हा बँक खाते ओपन करतो तर नॉमिनी म्हणजे कोण? समजा पती स्वतःच्या पत्नीला नॉमिनी करू शकतो, पत्नी पतीला नॉमिनी करू शकतो किंवा पती पत्नी दोघंही आपल्या मुलांना करू शकतात किंवा आपल्या पालकांना करू शकतात. कुणालाही नॉमिनी करू शकतो आपण. त्याच्याने तुमचं रिलेशन त्याच्यामध्ये असायला हवं. ओके. ही माहिती तुम्हाला फॉर्म भरताना द्यायची असते. पण बऱ्याचदा एखाद्या वेळेस नॉमिनी दिलेला नसेल, तुम्ही नंतर देणार असाल, तर तुम्ही ते नंतरही त्यांना देऊ शकता. किंवा अगोदर ज्या लोकांनी बँक खाते ओपन केलेले आहेत, त्यावेळी त्यांना माहितीच नव्हतं नॉमिनीची माहिती द्यायची असते. त्यांनी उद्याच्या उद्या बँकेत जाऊन नॉमिनीचा फॉर्म भरून नॉमिनी म्हणजे एक वारसदार, थोडक्यात त्या अकाउंटला वारसदार. तुमच्या नंतर ते अकाउंट मधले पैसे कुणाला पाहिजेत, कुणाला द्यायचे, हे नॉमिनीची माहिती तुम्ही देऊ शकता. आता काय होतं, समजा जर नॉमिनी नसेल काय होईल? जनरली काय होतं, एखाद्या व्यक्तीनं त्याच्या बँक खात्यासाठी नॉमिनी जर केलंच नसेल तर त्याच्या खात्यात जमा झालेले सर्व पैसे हे त्याच्या कायदेशीर वारसाला दिले जातात. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं जर लग्न झालं नसेल तर त्याच्या खात्यात जमा झालेले सर्व पैसे त्याच्या पालकांना दिले जातात. आणि जर एखादी व्यक्ती विवाहित असेल तर त्याच्या जोडीदाराला, म्हणजे पती असेल तर पत्नीला, पत्नी असेल तर पतीला दिले जातात पैसे. आता समजा खातेदार मृत आहे आणि त्याला अल्पवयीन मुलं असतील, तरी खात्यात जमा झालेले सर्व पैसे त्याच्या पत्नीलाच दिले जातात. हा, जर मुलं जर प्रौढ असतील, समजा अबोव 18 असतील, 18 वर्षाच्या वरची असतील, तर मुलांच्या संमतीनं मग पत्नीला पैसे दिले जातात. आलं लक्षात? म्हणजे हे थोडंसं किचकट काम आहे. याच्यासाठी तुम्हाला कागदपत्र जमा करावे लागतात. पुन्हा काही प्रॉब्लेम यायला नको, कुणी ऑब्जेक्शन घ्यायला नको, ह्या गोष्टी सगळ्या येतात. हे सगळं थोडंसं गुंतागुंतीची कॉम्प्लिकेटेड प्रोसेस होते जर त्याच्यामध्ये आपण नॉमिनी दिला नसेल तर. त्यामुळं बेस्ट ऑप्शन आहे, आपण कुठल्याही गोष्टी नॉमिनी देणं गरजेचं आहे. जसं बँकेमध्ये नॉमिनी देतो तसंच तुमच्या नावावर जर इन्शुरन्स असेल, इन्शुरन्स काढलेला आहे, तर इन्शुरन्सलाही नॉमिनी देणं गरजेचं आहे. जर तुम्ही दिला नसेल तर उद्याच्या उद्या बँकेतल्या खात्यांना आणि इन्शुरन्सला नॉमिनी द्या. जिथं जिथं तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, जिथे जिथे पैसे दिलेले आहेत तुम्ही, आणि नंतर तुम्हाला पैसे मिळणार असतात आणि अचानक आपला काही मृत्यू वगैरे झाला तर पैसे कुणाला गेले पाहिजेत याचा जो काही निर्णय आहे तो नॉमिनी ठरवतो. म्हणजे नॉमिनी तुम्ही जर ठरवला की त्या व्यक्तीला ते पैसे मिळतात. त्यामुळे ही महत्वाची गोष्ट आहे. उद्याच्या उद्या करून घ्या. आवडला ना व्हिडिओ? अशा प्रकारचे व्हिडिओ माहिती करून घेण्यासाठी, अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल बटनला क्लिक करा, ज्यामुळे जेव्हा जेव्हा आमचे नवीन व्हिडिओ या चॅनलवर येतील तुम्हाला लगेच समजतील. तसेच हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या ओळखीमध्ये सुद्धा शेअर करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.